Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जे दुसरे प्रकरण आहे त्यातील अपूर्णांक हा उपघटक आहे आणि त्या उपघटकातील व्यवसाय नंबर 4 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी इयत्ता 6वीचे सर्व व्हिडिओ या चॅनलच्या प्लेलिस्टवरती अपलोड केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता. चला तर आपण व्यवसाय नंबर 4 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. अतिशय सोपा हा व्यवसाय आहे. आता हा व्यवसाय सॉल्व्ह करण्यापूर्वी आपल्या मागील जे काही व्यवसाय झाले त्या व्यवसायामध्ये बऱ्याचशा मुलांनी अतिशय छान पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. मी तुम्हाला प्रॉमिस केल्या पद्धतीने त्या मुलांची नावं मी जाहीर करतोय. पहिलं नाव आहे कृष्णा यादव, दुसरं आहे इकरा शेख, तिसरं आहे श्रीजा कुंभार, नंतर श्रेयस काळे, स्वरा गोसावी, नंतर सारा आणि आदित्य या मुलांनी अतिशय छान पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. बाकीच्या मुलांनी पण उत्तरं दिलेली आहेत, परंतु त्यांनी स्वतःचं नाव तिथं लिहिलेलं नाहीये, त्याच्यामुळं आपल्याला ते समजलं नाहीये. आता या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काय प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि स्वतःचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं सुद्धा नाव जाहीर केलं जाईल. चला तर त्या सर्व मुलांचं अभिनंदन. व्यवसाय नंबर 4 आपण सुरुवात करूया. पहा, येथे पहिला प्रश्न आहे. खालील पर्यायातील योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला 2 उत्तरं शोधायची आहेत. पहा, येथे अतिशय सोपा प्रश्न आहे. इथं पेपर वर्क करायची काही गरज नाहीये. 3 दुने 6 आणि 6 दुने 6, 6 अधिक 2 किती झाले 8. वरती 8 आहेत का? आहे. आणि छेद जसाच्या तसा. येथे एक लक्षात घ्या, छेद जो आहे तोच राहतो. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा, 3 दुने 6, 6 अधिक 2 8 झाले 8/3 म्हणजे हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 1 आपल्याला बरोबर सापडलेला आहे. इथे पहा पुढे 5 त्रिक 15, 15 मध्ये 2 मिळवले तर 17 येतात. इथे 17 नाहीये म्हणजे हा चुकीचा आहे. बेचोक 8, 8 मध्ये 4 मिळवले तर 12 येतात, परंतु इथे 9 आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे पहा 5 त्रिक 15, 15 मध्ये 2 मिळवले झाले 17. इथे 17 आहे आणि छेद आहे तोच आहे, म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे अचूक पर्याय आहेत. म्हणजे आपलं पहिल्याचं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ह्या दोन्हीही पर्यायाला तुम्ही गोल करायचं आहे. हे सोडवताना हे तुम्हाला माहितीच आहे की ह्या छेदानं ह्या पूर्णांकाला गुणायचं आणि वरचा अंश त्याच्यामध्ये मिळवायचा. त्याच्यामुळे आपण पेपर वर्क काही केलेलं नाहीये. पुढे पहा, दुसरा प्रश्न. 10 किलोग्रॅम तांदूळ 8 मुलांना समान वाटला तर प्रत्येकाला किती तांदूळ मिळेल? 2 अचूक पर्याय निवडा. येथे सुद्धा 2 उत्तरं आहेत. आणि जर ऑप्शन व्यवस्थित आपण बघितले तर इथे पहा 1.5 किलोग्रॅम आणि हा सुद्धा 1.5 आहे, 1.25 किलोग्रॅम आणि हा सुद्धा 1.25 किलोग्रॅम आहे. म्हणजे एक तर हे या दोन्हीपैकी उत्तर येईल किंवा ह्या दोन्हीपैकी उत्तर येईल. ठीक आहे. चला आता आपण सोडूया. 10 किलोग्रॅम तांदूळ 8 मुलांना समान वाटला तर प्रत्येकाला किती मिळेल? म्हणजे इथं आपल्याला काय करायला लागेल? भागाकार करावा लागणार आहे. चला, 10 किलोग्रॅम, 10 किलोग्रॅमचे ग्रॅम किती होतात? 10,000 होतात. त्याच्यामुळे आपण 10,000 लिहूया इथे आणि 10,000ला आपण 8ने भागणार आहोत. 8 एके 8, खाली राहिले 2, करून घेतला हा 0, 8 दुने 16, खाली राहिले 4, वरून घेतला हा 0, 8 पंचे 40,
वरून हा शून्य घेतला आणि शून्याला शून्याचा भाग गेलेला आहे, म्हणजे किती आले आपले 1250 ग्रॅम आलेले आहेत. आता ह्या ग्रॅमलाच आपण किलोग्रॅममध्ये जर केलं तर काय येणार आहे, इथे एक पॉईंट येणार आहे. म्हणजे कसं असतं पहा, 1250 याला जर आपण ग्रॅममध्ये किलोग्रॅममध्ये करणार असेल तर त्याला काय करायचं असतं, 1000ने भागायचं असतं. मग 1000वर किती शून्य आहेत, 1 2 3. मग तेवढ्याच घरानंतर पॉईंट द्यायचा असतो, 1 2 3. म्हणजे पहा 1250 हे झाले ग्रॅम आणि 1.250 म्हणजेच 1.250 हे झाले किलोग्रॅम. आता चला असे ऑप्शन कुठे आहेत, ह्यालाच मराठीमध्ये 1.25 किलोग्रॅम असं सुद्धा म्हणतात. चला इथे पाय ऑप्शन आहे 1.25 किलोग्रॅम आणि 1.250 किलोग्रॅम, म्हणजे हा ऑप्शन आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. चला आता तिसरा प्रश्न आपण सोडूया. पहा इथे तिसरा प्रश्न आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या योग्य बेरजेचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 2 उत्तरं शोधायची आहेत. म्हणजेच थोडक्यात काय करायचे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या की हे सर्व सॉल्व केल्यानंतर कोणाचं उत्तर हे येतं असं पाहायचं आहे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज ही येते का, ह्या दोघांची बेरीज ही येते का, अशा पद्धतीने ऑप्शन आपल्याला चेक करायचे आहेत आणि 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. चला 5.1/2 अधिक 2.3/4 ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे, 8.1/4 आलं पाहिजे. पहा पहिलं मी तुम्हाला सोडून दाखवतो, नंतर आपण तोंडी करूया. काय करायचं, हा जो पूर्णांक आहे 5 आणि हा जो पूर्णांक आहे 2 ह्यांचीच फक्त बेरीज करायची. 5 आणि 2 किती झाले, 7. आणि हे जे राहिलेले अपूर्णांक आहे ते कंसामध्ये ठेवायचे. ठीक आहे. आता हे ते जर पाहिलं तर हे 2 पद्धतीने सोडवता येतं. आपण आपली नेहमीची पद्धत आहे पहिली, त्या पद्धतीने आपण सोडूया. पायाचे छेद जर सारखा केला आपण तर इथं 2 ने गुणलं तर छेद 4 होणार आहे. इथं पण 2 ने गुणलं तर छेद 4 होणार आहे. 7 आपण तसाच लिहूया. इथं किती छेद झाला, अंश किती झाला बघा, बे 1 बे आणि हे अधिक 3. छेद जर सारखा झालेला आहे तो आपण एकदाच घेतला. किती आले पहा, इथं पुढे लिहूया, 7 आणि 3 आणि 2 किती झाले, 5/4. म्हणजेच 7.5/4 झालं. ते काय बोलतात, 8.1/4. आता ह्याला थोडंसं कन्वर्ट आपण असं करूया. पहा हा आहे 7 आणि हा 5/4 जो आहे तो आपण असा लिहू शकतो का, 4/4 अधिक 1/4. बघा ह्यांची बेरीज शेवटी 5/4 येणारच आहे. आणि 4/4 म्हणजेच काय, 1 असतो. म्हणजेच बघा 4/4 म्हणजे काय असतो, 1. म्हणजे हा 7 आणि 1 झाला 8 आणि हा 1/4 तसाच. अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो आणि ही झाली लॉंग प्रोसेस. आता आणखीन वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, ज्याला जी पद्धत कळेल त्या पद्धतीने ते तुम्ही सोडवा. पहा येते 5.1/2 अधिक 2.3/4. पहा हे 5 आणि 2 हे तर झाले 7. ठीक आहे. आता हा जो 1/2 आहे तो असतो अर्धा. अर्धा म्हणजे आपण त्याची आकृती काढूया. अशा पद्धतीने तो अर्धा असतो. ठीक आहे. म्हणजे हा जो पूर्ण असतो त्यापैकी हा अर्धा असतो. ठीक आहे. अधिक हा 3/4 हा जो असतो तो पाऊण असतो. म्हणजे 4 पैकी 3 तुकडे घेतलेले असतात. म्हणजे हे जे 4 तुकडे असतात त्यापैकी हा अर्धा आणि हा पाऊण, म्हणजे अशा पद्धतीने हे 3 तुकडे असतात. ओके. आता साधी सरळ सोपी गोष्ट आहे. ह्यातला एक तुकडा आपण जर इकडे घेतला, ठीक आहे, तर किती झाला, हा पूर्ण 1 झाला. ठीक आहे. आणि इथं हा किती तुकडा राहिला,
एकच तुकडा राहिला. 4 पैकी किती तुकडे राहिले? हे 4 तुकडे होते. 4 पैकी किती तुकडा राहिला? एकच तुकडा राहिला. म्हणजे 4 पैकी इथे 1 तुकडा राहिला आणि हा एक तुकडा म्हणजे 7 आणि 1 8 आणि हा एक तुकडा 1/4. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण ते करू शकतो. इथून पुढे आपण तोंडी करणार आहोत. हे तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन का दिलं की मी तोंडी करताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून. ठीक आहे. म्हणजेच हे उत्तर आपलं पहिलं बरोबर आहे. 8.1/4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. आता पुढचं आपण पाहूया. इकडे पहा, आता आपण तोंडी करूया. 6 आणि 5 झाले 11. ठीक आहे. आणि हे 2/3 अधिक 2/3 2/3 अधिक 2/3 जर आपण केलं तर काय येणार आहे बघा. 2 आणि 2 4 आणि हे छेद इथं 3 येणार आहे. आता हे जे 4/3 आहे ते आपण अशा पद्धतीने मांडायचे आहेत. कसे? 3/3 अधिक 1/3 आणि हा 3/3 म्हणजे काय असतो? 1 असतो. ठीक आहे. म्हणजे काय झालं? 11 आणि 1 झाले 12 आणि त्याच्यासमोर किती राहिले? 1/3 तयार झालेले आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. पुढे आपल्याला जाण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे त्याचे 2 अचूक पर्याय आहेत. चला, चौथा प्रश्न. एक्सप्लेनेशन मोठं होते परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे विद्यार्थी आहेत. कोणाला कोणत्या पद्धतीने समजेल त्या पद्धतीने ते समजून घेतील. फक्त कन्सेप्ट समजणे खूप महत्त्वाचं आहे. नुसतं पटपट पुढे गेलात आणि विद्यार्थ्यांना काहीच कळलं नाही तर त्याचा काही फायदा होत नाही. त्याच्यामुळे 2-2 पद्धतीने आपण इथं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता चौथा प्रश्न पहा. खालीलपैकी संख्या रेषेवर कोणता अपूर्णांक योग्य ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे? 2 अचूक पर्याय निवडा. हे अतिशय सोपं आहे. इथं काय करायचं आधी पहा, बिलकुल गोंधळून जायचं नाही. ह्या 0 पासून 1 पर्यंत किती भाग पाडलेले आहेत बघा. इथं 1 2 आणि 3 जितके भाग पाडलेले आहेत तितका छेद तयार होतो. म्हणजे बघा इथं 1 2 3 म्हणजे आपला छेद काय होणार आहे? 3. ठीक आहे. छेदाला काय येणार आहे? 3. आता पहिल्या रेषेला म्हणायचं 1/3 दुसऱ्या रेषेला 2/3 म्हणजे हा 2/3 व्यवस्थित योग्य ठिकाणी आहे. मग 2/3 तर आपल्याला सापडला योग्य ठिकाणी दाखवलेला. आता बघूया इथं 2/3 इथं 3/3 इथं 4/3 5/3 इथं 6/3 पाहिजे म्हणजे हा चुकीचा आहे. इथं 7/3 इथं 8/3 इथं 9/3 आणि इथं 10/3 म्हणजे हा 10 बरोबर आलेला आहे. म्हणजे 10/3 ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे सुद्धा हे बरोबर आहे. त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे त्याचं? 1 and 3 हे उत्तर येणार आहे. आता दुसरी पद्धत काय? तुम्ही असं पण मोजू शकता. आपल्याला कळलेलं आहे छेद 3 असतो. त्याच्यामुळे तुम्ही असं पण मोजू शकता 1 2 हे बरोबर आलेलं आहे 2 अंशासाठी. 3 4 5 6 इथे हे चुकीचं आहे. इथं 8 आलेलं आहे. 7 8 9 10 म्हणजे हा 10 पण बरोबर आहे. 11 12 13 इथं 14 आलेलं आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता. चला, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 त्याचं अचूक उत्तर आलेलं आहे. आता 5वा प्रश्न पहा. खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? 2 अचूक पर्याय निवडा. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. योग्य विधान म्हणजे बरोबर विधान निवडायचं आहे. पहा पहिलं, 2 अपूर्णांकाची बेरीज करताना छेदांची बेरीज छेदस्थानी लिहितात. आता तुम्हाला माहिती आहे छेदांची बेरीज किंवा वजाबाकी आपण करत नाही. त्यामुळे जिथं छेदांची बेरीज आणि छेदांची वजाबाकी येते तो ऑप्शन चुकीचा आहे. उदाहरणार्थ पहा, जर असेल पहा 4/3 अधिक 1/3 अशा पद्धतीने जर असेल तर आपण काय करतो? छेद सारखा असेल तर इथं लिहितो आणि अंशांचीच बेरीज करतो. अंशांची बेरीज करतो आपण. छेदाची बेरीज पण करत नाही आणि वजाबाकी सुद्धा करत नाही. त्याच्यामुळे जो पहिला ऑप्शन आहे पहा, 2 अपूर्णांकांची बेरीज करताना छेदांची बेरीज छेदस्थानी लिहितात म्हणजे हे चुकीचं आहे.
आणि डायरेक्ट ऑप्शन नंबर 4 जर बघितला आपण, दोन अपूर्णांकाची वजाबाकी करताना छेदाची वजाबाकी छेदस्थानी लिहितात, हा सुद्धा चुकीचा आहे. म्हणजे राहिलेले 2 हे ऑटोमॅटिक बरोबर आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर जे येणार आहे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट येणार आहे. आपण डायरेक्ट त्याच्यावरती गेलेलो आहोत. चला पुढे 6वा प्रश्न. खालील पर्यायातून अपूर्णांकाचा योग्य गुणाकाराचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे काय करायचं आहे, हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शन योग्य पद्धतीने सोडवून कोणाची उत्तरे बरोबर आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पहा ते 7 गुणिले 1, 7 1 7 आणि 5 चोक 20 म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर आपला बरोबर आहे. पुढे पाहूया इथं 5 सक 30 आणि 6 पंचे 30, तर इथं 15 दिलेलं आहे म्हणजे हा चुकीचा आहे. इथे पहा 4 दुनी 8, इथं 22 दिलेलं आहे म्हणजे पुढचं बघायची काही गरज नाहीये. पुढे जर इथं पहा 7 दुने 14, परंतु तुम्हाला असे वाटेल की इथं 7 का दिलेला आहे, तर ते त्यांनी अशा पद्धतीने सोडवलेलं आहे. पहा मी तुम्हाला सोडवून दाखवतो. 7 अंश छेद 6 गुणिले 2 अंश छेद 5 बरोबर. पहा येते बे एक बे, बे त्रिक 6 म्हणजे वर किती राहिले बघा, 7 गुणिले 1 7 आणि 3 5 15 म्हणजे 7 अंश छेद 15 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला आपण आता 7वा प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय 2 मिनिटांमध्ये समजून घ्या. फॉर एक्झाम्पल 3/4 असेल तर त्याची गुणाकार व्यस्त काय असते 4/3. म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश उलट्या पद्धतीने लिहिला जातो आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर 1 येतं. ह्याला म्हणतात गुणाकार व्यस्त. ही संकल्पना आता तुम्हाला कळलेली आहे. आता आपण पाहूया इथं अचूक पर्याय. 5/6 उलट केलेलं आहे 6/5 म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे. पुढे पहा 4/3 आणि वजा 4/3. इथे पहा 4/3चा अंश आणि छेद याच्यामध्ये काही बदल केलेला नाही, त्याच्यामुळे हा चुकीचा पर्याय आहे. ठीक आहे. इथे पहा 3 व 1/3. आता 3 ही जी संख्या आहे ती आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहिली जाते. म्हणजे प्रत्येक संख्येला छेद हा 1 असतो. मग ह्याचा जर गुणाकार व्यस्त केला तर तो काय होणार 1/3 येणार आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला बरोबर आहे. म्हणजे 2 ऑप्शन आपल्याला बरोबर सापडलेले आहेत. हे तर काहीतरी वेगळंच दिलेलं आहे त्याच्यामुळे हे बघायला नको. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचं आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येचा गुणाकार व्यस्त 1/7 येईल. 2 अचूक पर्याय निवडा. आता पहा 1/7 उत्तर आलं पाहिजे आणि ह्याचा गुणाकार व्यस्त काय येईल. आता आपण हे डायरेक्ट सोडूया. 1/7चा काय येईल 7/1 येईल किंवा नुसता 7 येईल, कारण छेद 1 नाही लिहिलं तरी चालतो. त्याच्यामुळे 7/1 आणि नुसता 7 अशा पद्धतीने ऑप्शन असू शकतात किंवा आणखीन कोणत्या पद्धतीने आहेत ते पण आपण पाहूया. पाहिजे 7/8 हा नाहीये 7 आहे म्हणजे एक ऑप्शन तर आपल्याला सापडला. इथं 28/4 आणि 7/2 दिले म्हणजे हा तर येणार नाही. हा जो 28/4 आहे त्याला आपण सोडूया. पाहिजे 28/4 ह्याला जर आपण संक्षिप्त रूप जर दिलं तर पहा 4 1 4 4 7 28 म्हणजे काय उत्तर आलं 7/1 म्हणजे हे उत्तर आलेलं आहे. किंवा नुसता 7 म्हणजे हे पण आपलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला आता 9वा प्रश्न सोडूया. आपण थोडंसं कोरं पान घेऊया 9वा प्रश्न सोडवताना. खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा भागाकार 2 येईल हे आपल्याला शोधायचं आहे आणि याचे सुद्धा 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहे. प्रत्येक ही जी एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजच्या प्रत्येक प्रश्नामध्ये 2-2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. पहा खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा भागाकार 2 येईल. चला आपण पटपट सोडूया. पहिला आहे 4/3 भागिले 6/9. आता तुम्हाला माहिती आहे
4/3 भागाकार करताना आपण काय करतो, भागाकाराला गुणाकार करतो आणि ही जी स्टेप आहे ही आपण उलटी लिहितो. ठीक आहे. पाय ते 3 त्रिक 9, बेदुनी 4 आणि बेत्रिक 6 आणि इथे 3ला 3 जातील. उत्तर काय येईल 2. म्हणजे पहिल्या ऑप्शनचं उत्तर काय आलेलं आहे 2. म्हणजे पहिला ऑप्शन तर आपल्याला सापडलेला आहे. चला दुसरा आपण पाहूया. 8/4 आता डायरेक्ट करूया भागिले, तर तिथं आपण गुणाकार करूया आणि ह्याला उलटं मांडूया. 4 1 4, 4 2 8, 3 1 3, 3 2 6 आणि इथं उत्तर काय येणार आहे, बेदुनी 4 उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर आपल्याला नको आहे, चुकीचा आहे. पुढचा तिसरा बघा. 6/2 इथं डायरेक्ट करूया गुणिले आणि इथं उलटा मांडूया. 4/12 पाय ते 6 1 6, 6 2 12, बे 1 बे आणि बेदुनी 4 आणि इथं 2ला 2 जातील. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे 1 येईल. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आपल्याला नको आहे, कारण त्याचं उत्तर 2 आलेलं नाहीये. आता चौथा जो ऑप्शन आहे तो आपण बघूया. 8/6 भागिलेला गुणिले केलं. 12/18ला 18/12 आपण करणार आहोत. त्याला इथं सोडूया. 6 1 6, 6 त्रिक 18, 3 आलेले आहे तिथं. 3 1 3, 3 चोक 12, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 2 उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 उत्तर कुठलं आलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4चं आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ऑप्शन नंबर 1 आणि 4चं जे वर्तुळ आहे ते गोल करायचं आहे, रंगवायचं आहे. पुढे पहा 10वा प्रश्न आहे. सयाजीरावांनी आपल्या 18 एकर शेताच्या 4/6 भागात कपाशीची लागवड केली व उर्वरित भागात ऊसाची लागवड केली, तर त्यांनी किती क्षेत्रावर ऊसाची लागवड केली? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि इथं हा एकमेव प्रश्न असा आहे की तिथं 2 अचूक पर्याय निवडायला दिलेले नाहीयेत. ह्या प्रश्नाचं उत्तर नेहमीप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे. मी फक्त क्ल्यूपर्यंत नेऊन पोचवतो तुम्हाला. सयाजीरावांनी आपल्या 18 एकर शेताच्या 4/6 भागात कपाशीची लागवड केली. म्हणजे 18 एकर भाग आहे त्यांचं. ओके. 18 एकर शेताच्या 4/6 भागात 4/6 भागामध्ये काय केली, कपाशी केलेली आहे त्यांनी. म्हणजे उरलेला भाग किती, आपण पेन चेंज करूया. उरलेला भाग किती, 2/6 भाग आहे. या भागामध्ये काय केले त्यांनी, ऊसाची लागवड केलेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही 18चा 2/6 काढला तर डायरेक्ट उत्तर येणार आहे, कारण आपल्याला ऊसाचं उत्तर विचारलेलं आहे. परंतु ते डायरेक्ट उत्तर सांगितल्यासारखं होईल. पाय ते 18चा 4/6 भाग जर काढला, 18चा 4/6, 6 1 6, 6 त्रिक 18 आणि 3 चोक 12 म्हणजे उत्तर किती आलं 12. 12 भागामध्ये कपाशी लावलेली आहे. 18 पैकी 12 भागामध्ये कपाशी लावली आणि उरलेल्या भागामध्ये ऊस लावला, तर उरलेला भाग किती आहे ते तुम्ही काढा. अतिशय सोपं करून दिलेलं आहे. तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आत्ता कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकल्यावर नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला तुमचं संपूर्ण नाव जाहीर करता येईल. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाले असतील. व्हिडिओ जर आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे विद्यार्थी मंथनला बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.